या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. रामकृष्ण हरी मंडळी, आज शारदीय नवरात्री उत्सवाचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी आपण चंद्रघंटा मातेची पूजा करतो. देवीने चंद्रघंटा हे रूप का धारण केले, त्यासाठी आपल्याला तारकासूर या असुराची कथा बघावी लागेल. असुरराज तारकासूर याच्या कठोर तपश्चर्येला प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले. त्याचा मृत्यू हा फक्त भगवान शंकराच्याच पुत्राकडून होईल. आणि या वरदानाने उन्मत्त झालेल्या तारकासुराने स्वर्गावर अधिकार मिळवला. मनुष्य देवता हे सगळेच या त्रासाने भयभीत झाले. आता तारकासुराच्या मनात फक्त एकच भय होते, ते म्हणजे भगवान शंकराच्या होणाऱ्या पुत्राचे. भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाह झाला. त्यानंतर ते कैलास पर्वतावर निवास करू लागले. इकडे तारकासुराने त्याचे एक मोठे सैन्य, जे की वटवाघूळ स्वरूपात होते, ते कैलास पर्वताच्या दिशेने पार्वती मातेवर आक्रमण करण्याच्या हेतूने पाठवले. आणि त्यावेळेस पार्वती मातेने जे रूप धारण केले तेच पुढे चंद्रघंटा या नावाने ओळखले गेले. या रूपामध्ये मातेच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा एक तेजस्वी अर्धचंद्र होता. आणि याच घंटेच्या निनादातून मातेने संपूर्ण तारकासुराच्या सैन्याचा नाश केला. आणि यामुळेच चंद्रघंटा माता ही धर्माचे संरक्षण करणारी आणि अधर्माचा नाश करणारी म्हणून ओळखली गेली. देवी चंद्रघंटा यांचे रूप अत्यंत दिव्य आहे. सुवर्णप्रभा असलेला त्यांचा देह अतिशय तेजस्वी दिसतो. या रूपामध्ये देवी सिंहारूढ आहे, याचा अर्थ पराक्रम आणि निर्भयता. या रूपामध्ये देवीला दशभुजा आहेत. प्रत्येक हातामध्ये एक शस्त्र आहे आणि एक हात कायम आशीर्वाद देणारा, अभय देणारा, ज्याचा अर्थ असा होतो की कायम भक्ताचे रक्षण करणारा. पुढे तारकासुराचा वध हा भगवान शंकर व माता पार्वती यांचा पुत्र कार्तिकेय यांच्या हातून झाला. चंद्रघंटा देवीची पूजा ही आज्ञाचक्राशी संबंधित आहे. आज्ञाचक्राची जागा म्हणजे कपाळावर बरोबर 2 भुवयाच्या मध्ये जी जागा असते तीच आज्ञाचक्राची जागा. आणि हे आज्ञाचक्र ध्यान, अंतर्ज्ञान आणि आत्मज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या साधनेने साधकाचे मन स्थिर होते, त्याची एकाग्रता वाढते, साधकाला निर्भयता, आत्मविश्वास आणि मानसिक शांतीची प्राप्ती होते. नवरात्रीच्या या मंगल प्रसंगी तुम्हाला उत्तम आरोग्य, मनशांती व सामर्थ्य लाभो, हीच देवी चंद्रघंटा मातेच्या चरणी मनापासून प्रार्थना. नवरात्रीच्या